कोथरूडमधील गोळीबार प्रकरणी गुंड निलेश घाळवळच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब। मीडिया ट्रायलमुळे कारवाई केल्याचा घाळवळचा आरोप, तर अटकेची कारवाई न करण्याची याचिकेत मागणी। धाराशिवमध्ये हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने राम शिंदे मनोज जरांगे एकाच मंचावर। राम शिंदे आणि जरांगे एकमेकांशी त्यांनी बोलणं टाळलं। विरोधकांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची घेतली भेट। उद्धव ठाकरेंनी चोक्कलिंगम यांना दिलं निवेदन। विरोधकांच्या शिष्टमंडळाची बुधवारी आयोगासोबत बैठकीनंतर शिष्टमंडळाची संयुक्त पत्रकार परिषद। पराभव दिसू लागल्याने विरोधक एकत्र आले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। शिष्टमंडळाच्या भेटीवरून एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार। पुढील 20 दिवसांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार। जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती। कोणतीही योजना बंद झाली नाही, योजनांमध्ये अनेक बाबींचा समावेश करणार। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेवरून मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण। दिलीप खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। बेलापूर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।